त्या आईमुळे अशा दोन प्रकारचे शाप भेटले. एक तर तो चांगदेव म्हणून जन्माला येईल पण राजवैश्वर्यामध्ये राहील, आणि दुसरं आदिशक्तीच्या कृपेने त्याला समाधी मिळेल, तिथं त्याची मुक्ती होईल. आणि तसंच झालं. आता ज्या गावामध्ये हे चांगदेव शिकत होते त्या गावामध्येच त्यांचं वेदाचं शिक्षण झालं. काय काय शिकले ते? केले वेदांपन, काव्य आणि व्याकरण, झालासे निपुण शास्त्रवक्ता. शास्त्रवक्ते झाले, काव्य संपन्न केलं, व्याकरण शिकले. असं सांगतात की चांगदेव महाराजांची बुद्धी ही एक पाठी होती. एक पाठी म्हणजे काय? एक पाठी शब्दाचा अर्थ जरी एक पाठी असला, पण व्याकरण शास्त्र असं सांगतं की ज्याला एक गोष्ट 3 वेळा जर वाचली ती त्याच्या बुद्धीत अगदी पक्की बसून जाते, त्याला बोलतात एक पाठी. चांगदेव महाराजांची बुद्धी एक पाठी होती. आणि अशी एक पाठी बुद्धी असताना चांगदेव महाराजांनी काय काय शिकले तर 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कला. एवढं सगळं ते शिकले. त्यांच्या एवढ्या शिकण्याकडनं बाकीच्यांना असं वाटायला लागलं, म्हणती ब्राह्मण विद्या सिद्ध अवतार झाला. हा इतका कसा अभ्यास करतो असं भरपूर जणांना ते वाटू लागले. कारण असं असतं पहा, एखादा माणूस जर जास्त अभ्यास करायला लागला तर भरपूर जणांना असं वाटतं हे जरा काहीतरी चुकीचं दिसतं. म्हणजे मी भरपूर वेळा माझंच सांगत असतो, जेव्हा आम्ही आळंदीला होतो बरं का अण्णापेठे, त्यावेळी मला सुद्धा भरपूर जण हळूहळू वेड्यात काढायला लागले होते नंतर. कारण माझी पकवादाची प्रॅक्टिस राहायची 8 ते 9 तास सलग. गोविंद महाराज केंद्रीय संस्था बरोबर, आपले दुष्यंत होते बरं आहे आदिनाथ, त्या मंदिराचे 11 मजले, खालची 3, तळ मजला, मध्याचा मजला, 3रा मजला आणि त्याच्यावर 11 मजल्याचा कळस. त्यातल्या 8व्या मजल्यावर माझा पकवाद राहायचा. माझे सहपाठी विद्यार्थी फक्त एवढेच म्हणायची बाकी होती, कांडेकर एवढं झालं. एका फार मोठ्या माणसाचं वाक्य, जोपर्यंत आपल्याला कुणी वेड म्हणत नाही तोपर्यंत आपली प्रगती चालू झाली हे सिद्ध होत. म्हणजे मला सांगायचं फक्त चांगदेवांच्या बाबतीत असंच झालं. बाकीचे विद्यार्थी म्हणायला लागले, अरे काय अभ्यास आहे की काय आहे. चांगदेव महाराजांचं सर्व शिक्षण झालं आणि सर्व शिक्षण झाल्यावर आजूबाजूची गावची मंडळी त्यांच्याकडे विवाहाचे प्रस्ताव घेऊन यायला लागले. आमची मुलगी करा, आमची मुलगी करा. अनेक जण म्हणायचे आम्ही 100 सुवर्ण मुद्रा देतो, आमची मुलगी करा. काही जण म्हणायचे आम्ही 200 देतो, आमची मुलगी करा. काही जण म्हणे 200 पुढं, सहस्त्रे देत असे मुद्रा, पाणी ग्रहण करा कन्याची, विनंती येत असे चांगया, परितोक्षोभुनी झाला असे दुरी. एक जण म्हणे मी सहस्त्र मुद्रा देतो म्हणे, माझी मुलगी करा. चांगदेव म्हणे मला लग्नच करायचं नाही. मग तुला करायचं काय? तो म्हणे मला उद्या सकाळी कोणता ग्रंथ शिकायचा ते सांगा. त्यामुळे बाकीचे म्हणे अरे बाबा आता याच्या पुढं काय शिकतो म्हणे. सगळं तर तू शिकलायस, याच्या पुढं काय शिकतो? त्यावेळी कोणीतरी सांगितलं तू सगळं शिकला, आता फक्त तुला योग अभ्यास शिकायचा राहिला, याच्यापेक्षा वेगळं काही शिकायला राहिलंच नाही अजून म्हणे. मग मला योग अभ्यास शिकायचा. पण शिकायचं म्हटल्यावर शिकवणार पाहिजे ना विष्णू सर. शिकवणारच नसेल तर शिकल कसं? मग आपल्याकडं कोण शिकवत नाही. कुठे? काशीला जावं लागलं, वाराणसी. तिथे योगाचे शिक्षक आहेत, प्रशिक्षक आहेत, ते योग अभ्यास शिकवते. मग चांगदेव महाराज आणि त्यांच्याबरोबर बरेच जण योग शिकण्यासाठी काशीला आले. आणि काशीच्या मध्ये येऊन त्यांनी चर्चा केली. त्या ठिकाणी विचारलं इथे योग अभ्यास शिकवणारे शिक्षक गुरुजी कुठे आहेत? ते म्हणे इथं कोणी योग शिकवत नाही म्हणे इथं योग शिकवत नाही. मग अशी चर्चा काय की काशीमध्ये योगाचे प्रवर्तक आहेत म्हणून? ते म्हणे हो.
बाकी ठिकाणी नाही पण एका ठिकाणी आहे. इथनं पण लांब असा एक डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये एक महात्मा आहे, एक योगी आहे. तो योगी बाकी योगी राजा, ठीक आहे, त्याच्याकडे जातो आम्ही शिकायला. बाकीची मंडळी चांगदेव महाराज तिथे जाऊ नका. का? कारण जर तुम्ही त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी त्या महात्म्याने आतापर्यंत जे जे गेले त्यातला एकही परत जिवंत परत आला नाही. चांगदेव महाराज म्हणे असं का? ते म्हणे त्याचं कारण असं आहे की त्या महात्म्याने, त्या योगीराजाने त्याच्या द्वारावर अनेक ठिकाणी व्याघ्र, पिशाच आणि सर्प ठेवलेले आहेत. जो कोणी तिथं जाईल त्याच्यावर ते आघात करतात आणि त्याला मारून टाकतात. चांगदेव महाराज म्हणे काळजी करू नका, मी 14 विद्यांचा अधिपती आहे. माझ्याकडे एक स्तंभन नावाची विद्या आहे. स्तंभन म्हणजे काय? त्या विद्येचा प्रयोग ज्यावेळी आपण एखाद्यावर करतो तो ज्याच्यावर केला तो जागच्या जागी जसाच्या तसा स्तंभाप्रमाणे उभा राहतो, म्हणजे स्तंभन विद्या. आणि स्तंभन करण्यासाठी मी पक्का आहे. बाकीची मंडळी म्हणाली चांगदेव महाराज नका जाऊ. तू म्हणे हे बघा, जर मी 7 दिवसाच्या आत बाहेर आलो नाही तर तुम्ही समजा चांगदेव मेला आणि निघून जा. आलो तर ठीक, नाहीतर असं असं समजा. ठीक आहे. चांगदेव महाराज तिथे गेले. केले स्तंभराशी व्याघ्र आणि सर्प. बरोबर आहे. व्याघ्र आणि सर्पांचं स्तंभन केलं आणि मध्ये जाऊन पाहिलं तर दिव्य पुंज तेज असा तो महान योगीराज समोर बसलेला. त्याच्या कांतीकडे पाहिलं आणि त्याच्या कांतीकडे पाहून त्याच्या चरणावर वेदाक्षराने नमन केलं. लागोनिया चरणा वेदाक्षर स्तवला, चरणा वेदाक्षर स्तवला, लागोनिया चरणा वेदाक्षर स्तवला, चरणा वेदाक्षर स्तवला, प्रसन्न केला पोराशी, प्रसन्न केला पोराशी, प्रसन्न केला पोराशी, प्रसन्न केला पोराशी. लागोनिया चरणा वेदाक्षरी स्तवला, प्रसन्न केला पोराशी. त्या महात्म्याला प्रसन्न केलं. योगीराज प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारले, म्हणती तू बाळा कैसा आलासी, संचार कवनासी नसता येथे. अरे बाळा, इथं साध्या हवेला सुद्धा सहज संचार करता येत नाही, तू आला कसा? त्यावेळी त्याने सगळा आपला पट सांगितला आणि विनंतीवरून त्या सद्गुरूंना देखील असं वाटलं की असा कृपापात्र शिष्य भेटणं ही सुद्धा भाग्याची लक्षण आहे. म्हणून सद्गुरूंनी त्यांना मस्तकावर हात ठेवला. हात ठेविला मस्तकी आणि त्याला योग कळा सांगू लागले. ऐका, योग कळा सांगू लागले. योगीराजांनी त्याला पहिलीच योग कळा सांगितली तर त्या पहिल्या योग कळेमध्येच म्हणजे काय, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि शेवट समाधी, या सगळ्या योग कळा सांगणार त्याने पहिल्या दृष्टांतातच या सगळ्याच्या सगळ्या शिकून घेतल्या. आणि काय झालं, ऐकता साधार मुद्रा ठसावली, समाधी लागली चांगयासी.
आणि चांगदेव महाराजांना ती योग मुद्रा, त्या योग कळा ऐकूनच समाधी लागली. मग किती दिवस समाधी लागली? 1 अन 2 दिवस नाही, ऐसी 7 वर्षे समाधी भोगिली. किती? 7 वर्ष समाधी. संपूर्ण नाही, एक योग कळा श्रवण केली तर चांगदेव महाराजांना 7 वर्षाची समाधी लागली. सवित्री सोशिली जीवन काळा. गुरूंना पण आश्चर्य वाटलं. चांगदेव महाराज समाधीला डोळे मिसून म्हटले बसले आणि ज्यांनी त्यांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते त्यांच्या समोर बसले. आता हा डोळे कधी उघडतो? करता 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 7 वर्ष होऊन गेले. काही जण विज्ञानवादी लोक आहेत. ती विज्ञानवादी लोक बाबा याच्यावर शंका घेतात. ते म्हणतात 7 वर्ष बिना अन्नपाण्याचं जगणं कसं शक्य आहे? त्याचं सध्याच्या काळातलं सगळ्यात सिद्धानुवादित आणि उदाहरणासहित स्पष्टीकरण पंढरपूरला जाताना श्री क्षेत्र मांदळी, तिथं पण तो एक महात्मा आहे महाराज. सगळ्या शरीराने कृश झालेला आहे, पण अजूनही त्याच्या योग सामर्थ्याने तो जिवंत. योग सामर्थ्याचा असा प्रताप सांगितला जातो. जर आपण योग वैशिष्ट पाहिलं तर योग वैशिष्ट्यामध्ये त्यानंतर बृहदारण्य उपनिषदामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे आणि छांदव्य उपनिषदामध्ये सुद्धा हा श्लोक आलेला आहे. गीता सुद्धा याची पुष्टी करते. तुम्ही जर केनोपनिषद पाहिलं तर केनोपनिषदात सुद्धा याचे काही संदर्भित श्लोक आलेले आहेत. आणि ज्ञानोबाराय सुद्धा हे बोलतात की जो योगी आहे, जो अष्टांग योगाच्या साधनेवर आरूढ झालेला आहे, त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी परमेश्वर वाहतो. हे नुसतं बोलत नाही, याला वैज्ञानिक सिद्धांत सुद्धा मिळालेला आहे. कारण योगाच्या सामर्थ्याने आपली पडजीभ खाली ढसळते. आणि असं सांगतात की योगी माणसाला त्याच्या पडजिभेतनं रोज एक अमृताचा थेंब भेटत असतो. योगाच्या सामर्थ्याने त्या शरीरामध्ये, त्या देहामध्ये असं सामर्थ्य येतं की त्याच्या पडजिभेतनं रोज एक अमृताचा थेंब बाहेर पडतो. आणि त्या अमृताचा थेंब त्याला चिरचन्मान चैतन्य देतो. 7 वर्ष चांगदेव महाराज समाधीत होते. 7 वर्षानंतर चांगदेव महाराजांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर गुरु महाराज म्हणतात, बहुत दिवस मी हे करीतो परी नरभेची सौरस या जाईसा. अरे वा चांगोबा, अरे मी बरेच वर्ष झाले हे सगळं अध्ययन करतोय, पण 7 वर्ष एवढी मोठी योगनिद्रा आणि योग सामर्थ्याची समाधी मला पण नाही लागली. मग आता मी तुझा शिष्य होतो. आणि झालं महाराज. ज्यांच्याकडनं शिकले ते समोर बसले आणि चांगदेव महाराजांनी आता त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. जसं भगवान कपिल देव हे आपल्या आईचेच गुरु झाले, अगदी तशा पद्धतीने चांगदेव महाराज आपल्या गुरुचे गुरु झाले. आणि करता करता 7 वर्षानंतर ते जेव्हा बाहेर आले, त्यांच्या गावकऱ्यांना सांगितलेलं होतं माझी वाट किती दिवस पाहायची? 7 दिवस. 7 वर्षाने हे बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं कुठे आहे आमचे गावकरी? ती म्हणे ते तुम्ही आले नाही, समजलं ते गेले निघून. मग चांगदेव महाराज त्यांच्या गावाला आले आणि गावाला आल्यानंतर म्हणजे आपल्या जवळ, तर तिथं त्यांनी पाहिलं, तिथं त्यांची 7वी पुण्यतिथी साजरी होत होती. म्हणजे चांगदेव महाराजांची सुद्धा 7वी पुण्यतिथी करणारी माणसं आहेत. आणि मग 7वी पुण्यतिथी झालेली पाहिली, तिथं गेले, सगळ्यांना पुष्टी केली मी अशा पद्धतीने योग सामर्थ्याने. आणि मग त्यानंतर आपलं गाव त्यांनी सोडलं आणि तापीच्या काठावर गेले, तापी नदीच्या किनाऱ्यावर, मेहुण नगरकडे. आणि त्याच ठिकाणी ज्यांनी 90 वर्ष आयुष्य जगले, 90 वर्षानंतर काळ नेण्याकरता आला. काळ नेण्याकरता आला की यांनी आपले पंचप्राण काढावे आणि बाहेर पंचभूतात विलीन करावे. काळाने येऊन देहाला हात लावून पावर याच्यात काही नाहीच, रिकामं खोक आहे.
न्यायचं काय? देह आपण जाळतो, काळ आत्मा नेतो. पंचप्राणच त्याच्यामध्ये राहिले नाही तर काय करणार? विज्ञानातल्या भरपूर मंडळींना पंचप्राण देहातून बाहेर काढणं ही प्रक्रिया समजत नाही. का समजत नाही? कारण आता तसे करणारे नाही. पण ज्या अर्थी त्या प्रक्रिया आपल्या देहाची एक एक पायरी घेऊन सांगितलेल्या आहेत, या अर्थी त्या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि ज्याला लईच आक्षेप करायचं त्यांनी करून पाहावं. ज्याला लईच तिरस्कार करायचा, ज्याला टुचून हाणायचं जास्त, आम्ही मान्यच करत नाही. अनुभव घेऊन पहा. उगा वर बोलण्यात पण मजा नाही. चाखोनिया सांगे अमृताची गोडी, गोड की फिकट जाणारा तू. काय म्हणतात नाही अमृत गोड, जा आणि चाखून बघ. अमृत कुठं आहे? अमृत कुठं असतं? कुठं असतं अमृत? स्वर्गात. म्हणजे ज्याला त्याची परीक्षा घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर स्वर्गवासी व्हावं. सांगायचं काय मला? योगाच्या सामर्थ्याने पंचप्राण पंचभूतामध्ये विलीन करता येतात. असं बरेच 14 वेळा काळाला मागं पाठवलं. 100 वर्षाचं आयुष्य आणि 14 वेळा एकूण 1400 दिवस तो चांगदेव जगला. आणि ताकद इतकी झाली, सामर्थ्य इतकं झालं की स्वतःच्या नजरेने मेलेली माणसं जिवंत करायचं इतकं सामर्थ्य होतं. अर्पणीया जलाचे शिंपण करी जो मृतात्म्याशी जीवन, देवणी जात उठत असे घरा आपुलिया. आपल्या नेत्रोदकाने सिंचन केलं की मेलेली माणसं जिवंत व्हायची. आणि तोच प्रसंग झाला जो काल मी सांगितला की मुक्ताबाई तिथं आल्या आणि त्यांनी काय केलं? फक्त एवढं मोठं काय म्हणजे हाडं फिरून जिवंत केले. मग त्यांच्या भेटी करता चांगदेव महाराजांनी कोरं पत्र पाठवलं. त्या कोऱ्या पत्रावर ज्ञानोबारायांनी 14 विद्या आणि 64 कलेने युक्त चांगदेवाला 65वी कला सांगितली, ती चांगदेव 65. आणि अशा पद्धतीने चांगदेव महाराजही त्या ठिकाणी शरण आले. चांगदेव महाराज शरण आले. आता सगळेच ज्ञानोबारायांना अनुकूल झाले. मग त्या काळानंतर ज्ञानोबारायांना असं वाटलं की आता आपण जावं, पण आपल्या भावंडांच्या आग्रहाखातीर ज्ञानोबाराय तिघांसाठी 2-2 वर्ष राहिले. मग या काळामध्ये काय करावं? तर ज्ञानोबारायांना असं वाटलं की या काळामध्ये आपण आपल्या वडिलांनी जे कार्य केलं ते कार्य करावं. म्हणजे तीर्थयात्रा भ्रमण करावं. जेवढी काही या भारतवर्षामध्ये तीर्थ आहेत, सांप्रत काळातली सगळी तीर्थ फिरावी अशी आपल्या वडिलांनीही तीर्थयात्रा केली, म्हणून आपणही करावी. आणि वडील जसं करतात तशीच पुढची पिढी करत असते. एक वडील जे जे करीती तयाची नाम धर्म ठेवीती, आणि तसाच पुढे आचार चालू असतो. म्हणून मी काल बोललो का, आई वडील वागतात त्यांचं पाहून पोरं वागतात. घरातली मुलं आई वडिलाकडे पाहून वागतात. शाळेतली मुलं शिक्षकाकडे पाहून वागतात. आणि समाज हा साधूकडे पाहून वागतो. आई वडील बिघडली की पोरं बिघडली, शिक्षक बिघडले की विद्यार्थी बिघडले, आणि एक साधू बिघडला एक पिढी बिघडली. आपल्या वडिलांनी तीर्थयात्रा केली म्हणून ती तीर्थयात्रा करावी. पण ती तीर्थयात्रा कोणाबरोबर करावी? तर त्या काळीचा पूर्वीचा काही प्रसंग. आळंदीमध्ये ज्यावेळी ज्ञानोबारायांची कीर्ती सर्वत्र पसरली, त्यावेळी सकळ संतांची मांदियाळी आळंदीमध्ये येऊन थांबली. आणि त्या सगळी संत आल्यानंतर, सगळे म्हणजे कोण? त्या काळाचे सगळेच, म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानाधीश ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई, मग चोखोबाराय असतील, सावता महाराज असतील, राका बंका वंका असतील, सगळी मंडळी तिथे आहे. आणि यांच्यानंतर आले पंढरपूर क्षेत्रीचे भगवंताचे लाडके भक्त लढीवाळ नामदेव महाराज.
नामदेव महाराज तिथं आल्यानंतर सगळ्या मंडळींनी उठून नामदेव महाराजांना नमस्कार केला. आता नामदेव महाराजांना नमस्कार केला म्हटल्यानंतर एक एक जण येऊन नामदेवराय आले आणि नामदेवरायांच्या पायावर डोकं ठेवायला लागले. आता नामदेवरायांच्या पायावर पहिल्यांदा चरणावर मस्तक टेकवलं ते म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी. निवृत्तीनाथ महाराजांच्या मागे एक 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 सगळे आले. सगळ्यांनी नामदेवरायांच्या डोक्यावर पायावर डोकं टेकवलं. पण आणि वारकरी संप्रदायाची एक नियमावली, एक प्रघात आहे. पाया पडे जन एकमेका, एकाने पडावं आणि दुसऱ्याने उभं राहावं अशी प्रणाली नाही. पाया पडे जन एकमेका, हे सगळे नामदेवरायांच्या पाया पडायचे. पण नामदेवराय काही कोणासमोर वाकत नव्हते. तर सगळे पाया पडून गेले. नामदेवरायांना असं वाटलं, वा निवृत्तीनाथ माझ्या पाया पडले म्हटल्यावर मी काय कुणाच्या पाया पडण्याची गरज आहे आता, असं कुणाला वाटलं? नामदेव महाराजांना. निवृत्तीनाथ जर माझ्या पाया पडतायत तर मी काय कुणाच्या पाया पडण्याची गरज आहे? अभिमान, अभंग आहे पहा आपल्याकडे. अभिमान नित्यानवा दया. नामदेव महाराजांना देव माझ्या बरोबर राहतो याचा एक वेगळाच अभिमान झाला होता. लाटणी ऐसा नवा. लाटणं जसं काही करा, त्याला किती जर ते तुकडं पडन पण वाकत नाही. असं लाटण्यासारखे नामदेव महाराज वाकतच नाही कोणासमोर. सगळी मंडळी पाया पडून गेली. पण मुक्ताबाई लांब कोपऱ्यात जाऊन उभे होते आणि कोपऱ्यात जाऊन असे डोळे वटावरून पाहत. त्यांना बाकीचे म्हणायचे, निवृत्तीनाथ महाराज थोडं पाया पडा ना. नामदेव महाराजांना म्हणायचे, नामदेव महाराज एक नाही दोन नाही, सगळेजण पाया पडून गेले. ज्ञानोबा पाया पडून गेले. नामदेव महाराज एक नाही दोन नाही, बसून होते नुसते निवांत. पण मुक्ताबाई काय पाया पडल्या नाही. हे सगळे पाया पडायचे. पण तिकडं कोपऱ्यात मुक्ताबाई मोठे डोळे उभे करून नामदेवरायांकडे पाहिजे आणि नामदेवराय तिकडं पाहिजे. असं असतं, ज्यावेळी एखाद्या माणसाच्या भरपूर मंडळी पाया पडत असेल तर तो कोण आपल्या पाया पडतं हे कमी पाहतो आणि कोण नाही पडत हे जरा चांगलं निरखून पाहतो. मग आता इथं कोण आपल्या पाया पडत नाही? मुक्ताबाई पाया पडत नाही. हे कोपऱ्यात उभ्या आहे मुक्ताबाई. मुक्ताबाई कोपऱ्यात उभ्या आहेत. तिकडं नजरेला नजर, नजरेला नजर. हळूहळू हळूहळू मुक्ताबाईंचाही द्वेष वाढत गेला. का? निवृत्तीनाथ पाया पडतायत, ज्ञानोबा पाया पडतायत. बरं, ते तरी वयाने सम असतील, लहान असतील, लहानच होते. पण गोरोबा काका वयाने वडील आहेत. चोखोबाराय वयाने वडील आहेत. सावता महाराज वडील आहेत. त्यांच्या तरी पाया पडावं ना. म्हणून मुक्ताबाईंचा राग वाढत होता. आणि इकडे ही पोरगी आपल्या का पाया पडत नाही म्हणून नामदेवरायांचा राग वाढत होता. हे दृश्य निदर्शनास आलं निवृत्तीनाथ महाराजांचे. ते म्हणे तिकडनंही राग येतोय, इकडनंही राग येतोय, लवकरात लवकर याच्यावर पांघरून टाकलं पाहिजे. मोठ्या माणसाचं हे लक्षण आहे की जेव्हा दोन्ही पक्ष वाद घालायला लागतात तेव्हा त्या वादाचं रूपांतर मोठं होऊन काहीतरी विचित्र अघटित होण्यापेक्षा त्याच्यावर वेळीच पांघरून घालावं, हे मोठ्या माणसाचं काम. मग आता कोणाची समजूत काढावी? म्हणे मुक्ताई जवळ गेले. मुक्ताई, महाराजांनी पाया पडा. मी नाही पडणार. नामदेवरायांना अजून राहतात. ते म्हणे, अगं हे मोठे महाराज आहे, पाया पडते. मी नाही पडणार. अगं हे मोठे महाराज आहे, त्यांना दिवसाची 3-3 कीर्तन असतात, पाया पडा. मुक्ताबाईंना राग आला आणि मुक्ताबाई बोलल्या, तुम्हाला घालायचं असेल तर लोटांगण घालावे तैसे तुम्ही घाला लोटांगण, न पडे मी पाया या बाच्या. तुम्हाला घालायचं असेल तर लोटांगण घाला म्हणायचं असेल, मी काय पाया पडायला मोकळे नाही. त्यावेळी मुक्ताईंना कळालं की याच्याजवळ देव राहतो, याला देव भेटला, गुरुची कृपा नसल्यामुळे याच्यामध्ये नम्रता अजून ठसलेली.
म्हणून याची परीक्षा घ्यायची. कथाभाग सगळ्यांना माहिती. मोठं कोण, श्रेष्ठ कोण सिद्ध करण्याची परीक्षा. नामदेवांना वाटलं देव आपल्या जवळ आहे, आपल्याला काय कोणाची भीती आहे म्हणे, मागे पुढे उभा तो काय आपल्यावर संकट येऊ देणार. पण एक सांगू का, देव जरी मागा पुढे उभा असेल, पण आपण जर खोटे असू तर देव सुद्धा साथ देत नाही. पण आपण जर खरे असो ना, आपण जर खरे असो तर देव प्रतिपक्षात असू द्या, त्याची कृपा आपल्यावर असते. मी देवाचं म्हणतोय बरं का. माणसांचं जरा वेगळे, ते ज्याच्या पाठीवरी राहतात त्याच्याच मागणं कपडे फाडतात. माणसामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. म्हणूनच माणूस देव होत नाही आणि देव माणूस होतो. तुम्ही पहा ना, महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावर होते आणि प्रशंसा भीष्माची चालू होती. कथा मागं लांबवायला वेळ नाही आपल्याला, पण सांगायचं का, नामदेवाला वाटलं आता आपल्याला काही अडचण नाही का, देव आपल्या जवळ आहे, आपणच सिद्ध होणार. मग नेमकी कोणतं मडकं कच्च आणि कोणतं पक्क, मडक्याची पारख करणारा एक साधू त्या ठिकाणी होता. ते म्हणजे गोरोबा काका. मडकं पक्क की कच्च हे त्याच्या भाजण्याच्या प्रक्रियेवर आहे. चांगलं भाजलेलं असेल तरच ते मडकं पक्क असतं. तुम्ही न वाजलेल्या मडक्यात पाणी टाका बरं. ज्ञानोबाराय बोलतात, जैसा जळेची मुर्दा एकी होय, ती जळ आणि मुर्दा एकच होऊन जाते. मग त्याला भाजावं लागतं. परमपूजनीय वैकुंठवासी निवृत्ती वक्ते बाबा असे चांगले म्हणायचे, बुवा कीर्तनकार जर रक्तातून व्हायचं असेल तर घासावं लागतं, घासावीच लागतं. आता हे एवढे गायक इथे बसलेत माणसं, स्वतंत्र माईक यांना एकेकाला, हे उगाच इथं बसलेत का? नाही, यांनी यांच्या गायनाच्या क्षेत्रात एक एक राग 6-6 महिने आळवलेला आहे. इकडे आमचे सुधाकर महाराज तबला वाजवायला बसले, मला एक माईक आहे, त्यांना 2-2 माईक आहेत. का? त्यांनी त्यांच्या तबल्याच्या क्षेत्रात तप केलंय, घासलेले. आता या सगळ्यांनी केलं म्हणजे मी काहीच केलं नसेल का? डिसेंबर जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये पहाटे 3 वाजता उठायचं, इंद्रायणीमध्ये जायचं, गार आणि ओल्या अंगानं नगर प्रदक्षिणा करायची.